नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज होळी आहे। होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते व होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन या दिवशी रंगांची होळी खेळली जाते। आपल्या देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारची होळी खेळली जाते, पण आपण होळी का साजरी करतो हे आपल्याला माहिती आहे का? आपल्या धर्मात प्रत्येक सणाचे एक विशेष कारण आणि महत्त्व नक्कीच आहे। त्याचप्रमाणे होळीचेही विशेष महत्त्व आहे। चला तर या होळीच्या वेगवेगळ्या रंगांवर नजर टाकूया। होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे। हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते। या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे। याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फाल्गुन, दोला यात्रा, काम दहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत। महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात। होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात आणि महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची एक रीत आहे। होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो। याला धुळवड असेही म्हणतात। या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते। एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधू भाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते। भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे। पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते। होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात। या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात। होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या वाजवण्याची प्रथा आहे। या दिवसात गव्हाचे पीक तयार होते, हे त्यामागील कारण असू शकते। नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे। राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असणारे होळी सणाचे संदर्भ दिसून येतात। गर्ग संहिता या ग्रंथात कृष्णाने होळी साजरी केल्याचा उल्लेख आहे असं मानलं जातं। होळीच्या जोडीने रंग उधळून राधा, गोपी यांनी कृष्णासह रंगाचा उत्सव साजरा केला अशी ही आख्यायिका प्रचलित आहे। अशा या होळीच्या देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार।